तुम्ही आता विधानसभेचा विषय काढला. खरं तर आपण जसं मी म्हटलं की एक उत्कृष्ट वक्ते आहात तुम्ही, एक लेखक आहात. त्यासोबत एक तुम्ही स्ट्रॅटेजिस्ट म्हणून देखील काही इक्वेशन्स गेल्या काळामध्ये मांडली होतीत, की कुठे खरं तर BJPनं काम केलं पाहिजे स्टॅटिस्टिकली. हे स्टॅटिस्टिक्स पाहता विधानसभेत देखील शिवसेनेला नाकारलं गेलं होतं असं तुम्हाला, म्हणजे उभाठाला नाकारलं गेलं असं तुम्हाला वाटतं का? कारण हा जो मराठी वोटर आहे, या मराठी वोटर हा टर्नआउट नाही झालाय जर तुम्ही आकडेवारी पाहाल तर. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये 20 आमदार फक्त उबाटाचे निवडून आलेत. त्या 20 पैकी 10 आमदार हे मुंबई शहरामध्ये निवडून आलेत. तुम्ही जर त्याचा सखोल अभ्यास केलात की हे 20 आमदार कसे 10 आमदार कसे मुंबई शहरात निवडून आले, तर तुम्ही हे पाहाल की मतांचं लांगुलचालन करून त्यांनी एका विशिष्ट समाजाची मतं मिळवून त्या ठिकाणी हे सगळे लोक आले. या 10 पैकी किती लोक, कोणी 1,500 आलाय, कोणी 2,000 आलाय, कोणी 4,000 आलाय, कोणी 5,000 आलाय. आणि तुम्ही स्ट्रॅटेजिकली बघितलं तर तुमच्या हे लक्षात येईल की विशिष्ट समाजाच्या पॉकेट्समधनं त्यांना शेवटच्या राऊंडमध्ये लीड मिळाली आणि म्हणून एक 2-4 हजार मतांनी हे मोठ्या प्रमाणावरती आमदार त्यांचे निवडून आले. याच्यातनं एकच गोष्ट लक्षात येते की मराठी हिंदुत्वही माणसाने सम्राट नाकारलंय असं म्हणताय? मराठी माणूस हा भारतीय जनता पक्ष आणि युतीच्या पाठीशी उभा आहे आणि मराठी माणसाला माहिती आहे की खरी शिवसेना कुठली आहे आणि मराठी माणसासाठी खरं काम कोणी केलंय. BDD चाळीतल्या मराठी माणसाला घर भारतीय जनता पार्टीने महायुतीने मिळवून दिलं, किंवा मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळणं ही वर्षानुवर्षापासूनची जी मागणी होती ती पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी 2 ऑक्टोबर 2024ला पूर्ण केली. त्यामुळे मराठी आणि मराठी माणसासाठी खऱ्या अर्थानं कोणी काही केलं असेल तर ते भारतीय जनता पार्टी आणि महायुतीने केलेलं आहे आणि त्यामुळे मराठी माणसानं उभाठ्याला नाकारलेलं आहे. बरं, तुम्ही काय विजन घेऊन यावेळी पालिकेच्या इलेक्शनला सामोरं जाणार आहेत? कुठले असे मुद्दे आहेत ज्याच्यावर भाजप काम करणार आहे? मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून क्रांतिकारक अशा प्रकारचा विकास हा झाला पाहिजे. मुंबई महानगरपालिकेला एक भ्रष्टाचार विरहित प्रशासन मिळालं पाहिजे आणि त्याहून सर्वात जास्त महत्त्वाचं की मुंबई शहराची सुरक्षा आणि सुरक्षितता ही अबाधित राहिली पाहिजे.